आज ही आमच्या शेतात पपईची लागण केलेली आहे. 1 तारखेला लागण केलेली होती पपईची, मेच्या 1 तारखेला. काही झाडं मोठे आहेत तर काही लहान आहेत, कारण सश्याने झाडं खाल्ल्यामुळे एक लेवलला झाडे नाहीत सगळी. अशी काही लहान झाडं आहेत, तर काही अशी चांगली मोठी ग्रीप घेतली काही झाडांनी. जे झाडं चांगली राहिलेत त्यांनी चांगली ग्रोथ घेतलेली आहे, हे बघा. आणि ह्याच्यामध्ये मी कालच 2 दिवसापूर्वी तणनाशक मारलं ग्लायसिल, त्यामध्ये युरिया घेतला होता, लगेच तण पूर्णपणे मरले, हे बघा. ह्या वर्षी पपई टिकवणे खूप चॅलेंजिंग झाले. व्हायरसचं प्रमाण जास्त आहे रानात. बघू आता पुढं काय होतंय. यावर्षी पहिल्यांदा मी मल्चिंगवरती पपई लावलेली आहे. तण नियंत्रणही होतंय, कारण जास्त सॉईल ॲप्लिकेशन केलेलं ह्या पिकाला चालत नाही. हे बघा, असे झाड कुठंतरी सशानं कट केलेलं आहे. बघा हे झाड असे ससा कट करतोय झाड. एका लेवलला झाडं नाहीत, कारण 2-3 वेळा मला रोपे सांधावे लागले त्यामध्ये. ते पाठीमागून लावलेले रोप असे लहान आहेत जरा, आणि ज्यांनी ग्रोथ घेतले, ग्रीप घेतले, त्यांनी ते असे झालेत बघा, मस्तपैकी वाढलेत रोप. पावसामुळे आमच्या मोठ्या बागा गेल्यात 17 भागातले.